नागपूरच्या जुनी कामठीमधील उन्नती महिंद्रा शोरूममध्ये मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडला। 2 दरोडेखोरांनी 3 सुरक्षा कर्मचाऱ्यांना गंभीर जखमी करून त्यांना बंधक बनवलं। शिवाय 6,04,000 रुपयांची रोख लुटून नेली। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामठी नागपूर मार्गावरील खैरी शिवारात उन्नती महिंद्रा हे कार शोरूम आहे। सायंकाळी 7 वाजता व्यवस्थापक शोरूमला कुलूप लावून निघून गेले। यावेळी 3 सुरक्षा रक्षक रात्रपाळीच्या ड्युटीवर होते। अनिल मसराम, चंद्रशेखर चकोले आणि गणेशसिंह ठाकूर अशी त्यांची नावे आहेत। दरम्यान मध्यरात्री 3:30च्या सुमारास तोंडाला कापड बांधून अनोळखी 2 दरोडेखोर सुरक्षा भिंतीवरून आत आले आणि त्यांनी मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर असलेले सुरक्षा कर्मचारी चंद्रशेखर चकोले, गणेशसिंह ठाकूर आणि अनिल मसराम या तिघांना दोराने मारहाण केली आणि मुख्य कार्यालयात बंधक बनवून ठेवलं। इथे देखील त्यांच्या डोक्यावर आणि पायावर लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली। दरम्यान त्यांनी शोरूमचं मुख्य प्रवेशद्वार तोडून कपाट फोडलं आणि कपाटातील 6,04,000ची रोकड घेऊन पसार झाले। दरम्यान कंपनीतील एक कर्मचारी वरच्या माळ्यावर झोपलेला होता। सुरक्षा रक्षकांनी लागलीच याबाबत त्याला माहिती दिली। त्याने या तिघांचीही सुटका केली आणि त्यानंतर शोरूम व्यवस्थापक तसंच जुनी कामठी पोलिसांना घटनेची माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळ गाठून 3ही सुरक्षा रक्षकांना रुग्णालयात हलवलं। मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं। तर चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या प्रकरणी सध्या पोलीस पुढील तपास करतायत। 2-3 लोग आए रात में ही 3:30-4 बजे की बात है। हम लोग बातचीत कर रहे थे, उधर से आए उन पाइप वगैरह से मारे। उसको दिए, मारने के बाद मेरे को दिए तो मैंने ज़्यादा सर पे पाइप की मारा, इधर मारा, ज़्यादा बोले तो मर्डर कर दूँगा। चलो मैं कपड़े बांध के हाथ बांध दिए। कितने लोग थे? वो 2 लोग अंदर आए एकदम।